नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आपण एका कॉलवर आलो आहे साप पकडण्यासाठी. तर आपण काकडेमळा या गावात आलेलो आहे आणि हा. तर मित्रांनो, कुणी कॉल केला होतो? काय नाव आहे तुमचं? संभाजी फुकटे. इकडे बघ इकडे. मित्रांनो, संभाजी कोकाटे यांनी कॉल केलेला आहे आपल्याला. आणि ह्यांच्या एक केळीची बाग आहे आणि यांचं एक पत्र्याचं शेड म्हणजे घर आहे थोडक्यात. आणि यांच्या घराच्या शेजारी आहे ना एक साप दिसलेला आहे त्यांना. आणि आम्ही बघितलेला आहे साप भरपूर मोठा आहे आणि कोबरा जातीचा साप आहे. तर चला आपण त्याला आता रेस्क्यू करू आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती पण देणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. दिसतोय का रे? ओके बॉस, काय प्रॉब्लेम नाही. बघू शकता मित्रांनो, एकदम खतरनाक जातीचा कोबरा आहे. तर आता याला पकडायचं आपल्याला. थांबा जरा एक मिनिट. तुम्ही सगळे मागे सारखं इथं डिस्टर्ब करू नका मला. गिळले घ्यायचं. तुम्ही त्याला मारलं बिरलं होतं का? एवढं येड्यागत का करतोय? काढू दे. ते काढताना घेर सगळं व्यवस्थित. कुत्र्याने पळवत आला इथून. सारखा बाजूला तुम्ही काढ. दुसरी बरणी बघा जरा. मोठी बरणी आहे का? मोठी स्ट्रोक देतोय. कधी पडतोय काळ लाल. आलंय तोंडापर्यंत. आलंय का नाही त्याच्या जवळ? त्यालाच कवर घ्या. मला नको काही विषय माहिती देतो. मला नको घे, त्यालाच घ्या. थोडं घे. झूम करून घे चांगली व्यवस्थित सिनेमॅटिक.
शांत बसा, आता मी माहिती देतो. तर मित्रांनो बघू शकता, आपण एक कोब्रा जातीचा साप पकडलेला आहे आणि हा सगळ्यात विषारी साप आहे मित्रांनो. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये असे साप निघतात, तर आपण सतर्क राहिलं पाहिजे, सावधान राहिलं पाहिजे. कारण की आपल्या घराशेजारी कुठल्याही प्रकारचे अडचण नसली पाहिजे, गवत नसलं पाहिजे. गवत साफसफाई असली तरी असे साप येणार नाहीत. तर या सापाविषयी सांगतो. याला मराठीमध्ये नाग म्हणतात, इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, हिंदीमध्ये नाग. आणि मित्रांनो हा सगळ्यात विषारी साप आहे. ह्याचा एक बूंद जहर 20 ते 25 लोकांना मारू शकतो. आणि आपल्या भारत देशामध्ये या सापाविषयी खूप सारे अंधविश्वास आहेत की हा साप बदला घेतो, मणिधारी असतो. तर असं काही नसतं. तर तुम्ही जर असा साप कुणाला जर बाईट झाला किंवा चावला, सर्पदंश झाला, तर तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे. नाहीतर तुमचा जीव वाचू शकत नाही. तुमचा जीव फक्त डॉक्टरच वाचू शकतात. बघू शकता मित्रांनो किती जबरदस्त, म्हणजे किती खतरनाक पद्धतीने. आणि आता हा फुल ॲग्रेसिव्ह आहे, चावायच्या मूडमध्ये बघू शकता. तर ह्याच्या अजून एक अंधविश्वास आहेत की जे गारुडी लोक असतात ते बिन वाजवतात आणि त्या बिनवर साप नसतात. असं काही नसतं. बघू शकता मित्रांनो, हे जे मी त्याला टार्गेट देतोय, फडका हलवतोय, याचाच अर्थ म्हणजे ते बिन असते आणि बिन इकडे तिकडे हलवली की तो साप असा नाचतोय. बघू शकता कसा नाचतोय. आता हे बघा, बघू शकता कसा नाचायला लागलाय. तर काय होतंय, त्याला चावण्यासाठी, त्याला टार्गेट करण्यासाठी, तो सर्पदंश करण्यासाठी तो त्याला धोका वाटतो आणि तो त्याच्यावर बाईट करतो. तर असं काही नसतं. सापांना कान नसतात. तर कुठल्याही बिनवर साप नाचत नाही आणि साप कुठलाही दूध पित नाही. अशा अंधविश्वासाला बळी पडू नका. तर साप जर कोणाला सर्पदंश झाला तर लवकरात लवकर हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे. चला तर आपण याला आता परणीमध्ये पॅक करू. मित्रांनो खूप जबरदस्त आहे, त्याची साईज बघा. आणि सापाला ओळखायचं कसं, याचा जर फण असतो, फण, त्या फणवरनं ह्याची ओळख आहे. कुठलाही साप फण काढला की समजायचं तो नाग आहे. नागा व्यतिरिक्त कुठलाही साप फण काढत नाही. तर चला याला आपण आता बंद करू. काढलंच नाही लागत, ह्याच्यामध्ये बसेल का? तर चला आता मला पण घ्या. चला मित्रांनो याला आता बंद करू. आता खूप ॲग्रेसिव्ह आहे. काय हळदीची बरणी आहे, कशाची आहे काय कळणार मला. ही साप ह्याच्यात नाही बसणार, ही 100% सांगतो. जबरदस्त काहीतरी उंदीर खाल्लेलं काढायला लागला. आता संपला विषय. सरक बाजू. बोल ना. त्यांनी भरपूर खाल्लेलं आहे. काही तो बी वाटतं नाही वाटतं. आता झालं. बेडूक म्हणजे लय बेकार बेडूक. अरे तुम्ही शांत बसा रे.
तर मित्रांनो बघू शकता आपण एकदम फुल साईज मधला कोबरा तिचा साप पकडलेला आहे. पर्णीमध्ये पॅक आहे आता. तर मित्रांनो साप पकडणं म्हणजे खूप धोक्याचं काम असतं. तुम्ही तुमच्या घरामध्ये साप निघाला तर नक्की तुमच्या जवळच्या सर्प मित्रांना कॉल करा. सापांना मारू नका, कारण की आम्ही साप वाचवतो म्हणजे पर्यावरण वाचवतो. हे साप पर्यावरण वाचवतात आणि आम्ही सापांना वाचवतो. आणि एक मी सांगतो, परत एकदा सांगतो की कुठलाही साप चावला तर नक्की हॉस्पिटलला जावा. हॉस्पिटलशिवाय तुमचा कुठंही इलाज होऊ शकत नाही. बाबा तंत्र मंत्र असं मंदिरामध्ये जायचं नाही, काय नाही, कुठंच इलाज होऊ शकत नाही. फक्त हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटल. तर आता आपण याला जंगलामध्ये रिलीज करणार आहे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.